खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तींची कधी परीक्षा घ्यायला जाऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही, तर तुमच्या आयुष्यामधून गपचूप निघून जातात. खूप चांगले बनायला जाल तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील. दुनियेचा नियमच आहे. लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना गरज असते. जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्त्व देणंही संपतं. आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहे आणि ज्यांना तुमचं महत्त्वच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची चावी आहे. कारण वाईट काळ आला तरच माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे. कारण विजेते कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाही. झाडावरून तोडलेल्या फुलांना सुद्धा माहीत नसतं ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या आरतीवर जाणार आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून जगा, कारण तुम्ही फक्त केल्याने काही बदल होणार नाही. सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावनाच खूप जास्त सुंदर आहे. कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल. थोडे दिवस शांत राहून पहा, त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहात का. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे, त्यामुळे नेहमी हसत राहा. तुम्हाला रडायला लावणारी लोक तर तुमच्या आसपासच असतात. जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते, तेव्हा माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काही होत नाही. असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं. आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोलतात, समोरच्याची चूक नसताना त्याला दोष देतात, एवढं सगळं करूनही जर तो माणूस शांत राहिला, तुम्हाला एक शब्द उलटं बोलला नाही, तर समजून घ्यावं की तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो. दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटंसं का असो, झोपडी असो, काही असो, तरी त्याच्यात राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि मनाने जगता येतं. जर कोणी तुमची प्रशंसा केली, हुरळून जाऊ नका. कोणाचा राग आला तर आतल्या आत घुमसत राहू नका. आणि जर कोणी खोटं बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका. तुमचे दुःख आणि अडचणीमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा, कारण या जगामध्ये मदत करणारा श्रीकृष्ण मिळणार नाही. कोणते काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा. आज जे तुमच्यावर हसत आहे तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावंसं वाटणार नाही. देवावर नेहमी विश्वास ठेवा, कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं.